पुरणपोळी स्पेशल पुरणपोळीची थाळी। सकाळ, श्री स्वामी समर्थ। मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते। आज आहे होळी आणि पहाटेचे 5 वाजलेले आहेत। मी उठून पुरणाच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। तर चला, पहाटे मी 4:30ला अलार्म लावला होता। मी माझं स्वतःचं आवरलं आणि पटकन मग लगेच डाळ शिजायला घातली। तर अर्धा किलो डाळ या ठिकाणी मी शिजायला घातलेली आहे। तर जास्त नाही, आम्ही दोघं, मी, आहू, ननंदबाई आणि समर्थ सम्राट, 5 माणसाचाच मला पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि नैवेद्य। तर अर्धा किलो डाळ आम्हाला प्रत्येक सणाला पुरते। तर मस्त असं डाळ शिजवून घेतली। कुकरमध्ये न शिजवता मी कढईमध्ये शिजवलेली आहे। तर कुकरमध्ये थोडंसं पुरण पातळ होतं आणि मग परत घट्ट करायला खूप त्रास होतो, म्हणून म्हणलं आज कढईत शिजवून बघावा आणि मस्त असा गूळ फोडून टाकलेला आहे। प्रत्येक वेळेस मी साखरेचं करते, पण मी ह्यावेळेस गुळाचं केलेलं आहे। मला गुळ आणि साखर दोन्हीसुद्धा पुरण छान येतात बनवायला। एवढंच की साखरेच्या पोळ्या दिसायला खूप सुंदर होतात, पण चवीला आपलं गुळाचं आणि पुरणपात्रामुळे माझं काम खूप सोपं होतं। हे बघा, पटकन वाटून पुरण गार व्हायला ठेवलं आणि तोपर्यंत आमटीची तयारी चालू केली। तर 2 कांदे आणि 2 टोमॅटो, लसूण, खोबरं सगळं मी इथं जाळून घेतलेलं आहे। तर चला आता याची ग्रेव्ही मस्त बनवून घेऊया आमटी बनवण्यासाठी। ह्या पद्धतीने केलं की खूप छान आमटी होते। त्यानंतर तेलामध्ये जिरे मोहरी मी कंपल्सरी टाकते, ही कुठलीही भाजी असो किंवा आमटी असो। आणि त्यानंतर जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो मसाला तेलामध्ये टाकायचा आहे। ऑलरेडी आपण भाजलेला आहे, तरी तेलात कढवलं ना, छान तळलं की आमटीला एक वेगळी टेस्ट येते आणि कलरसुद्धा छान येतो। व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, छान अशी तेलामध्ये तळून घ्यायचं। आणि आमच्याकडनं आमटी आणि पोळी खायला खरंच खूप आवडतं आणि शिळी आमटी शिळी पोळी तर इतकी छान टेस्टी लागते, काही विचारूच नका। घरी बनवलेला मसाला आणि हळद याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही ह्या आमटीला टाकलेलं नाही। आणि ह्यावेळेस मी जास्त तिखटसुद्धा बनवणार नाही, कारण लाडू पण खातो। आमटी तशी झणझणीतच छान लागते, पण मुलांसाठी थोडीशी मी सप्पक बनवत आहे। तर भरपूर सारी आमटी बनवून घेतली। आता सगळेच उठायला सुरुवात झाली होती। आहू तर उठले, त्यांची आंघोळ वगैरे झाली होती। समर्थसुद्धा उठला पप्पांनी त्याला उठवल्यामुळं, कारण त्याच्या आता टेस्ट खूप जवळ आलेले आहेत। आणि आम्ही सणाला त्यामुळंच गावाकडे गेलेलो नाही, कारण 2च दिवसावर समर्थची एक्झाम आहेत आणि त्याचे ट्युशनसुद्धा चालू आहेत, म्हणून गावाकडे गेलं नाही। आणि मी इथूनच सगळा पुरणाचा स्वयंपाक करून गावाकडे देत आहे। नैवेद्य, पुरणपोळी, आमटी, भात, भजे, पापड सगळं भरून मी आहोंसोबत देणार आहे। त्याचसाठी मी पहाटे 4:30ला उठले होते, कारण की लवकर माझं सगळं होवं आणि 7 वाजेपर्यंत स्वयंपाक तयार करून भरून आहोंला मला पाठवायचं होतं। दररोज तर आपण निवांत करतोच, पण एखादा दिवस ठीक आहे। आणि तसंही बागेत कामाला माणसं बायका आहेत, ननंदबाईला जमणार नाही। 2 म्हशी ते आहेत, धारा काढायचं, वैरण, त्यांचं खाणं पिणे, 2 छोटे छोटे वासरं आहेत म्हशीचे, तर त्यांना भरपूर लोड पडतो। तर मी इथं बसून एवढं तर करू शकते, म्हणून मी पुरणाचं स्वयंपाक सांगितलं की तुम्ही करू नका, मी इथूनच सगळा डबा देते। आणि मी प्रत्येक सणाला असंच करते। मी जर गावाकडे नाही गेले तर मी इथूनच पुरणपोळीचा स्वयंपाक पाठवते, जर गेले तर मग आम्ही दोघी मिळून गावाकडे करतोच। हो, पुरणपोळी टम्म फुगली की समजायचं बाई सुगरण आहे। माझी पुरणपोळी टम्म फुगली, खरंच खूप भारी वाटत होतं। त्यानंतर हे बघा, मस्त अशी कटाची आमटीसुद्धा, एकदम कमी साहित्य, कमी तेल सगळं। आणि आता इथं मी कॅटली भरत आहे गावाकडे देण्यासाठी। गरम गरमच देते, कारण आता आहो निघालेत लगेच। आणि आहोंची खरंच खूप घाई असते, किती जरी लवकर उठलं तरी त्यांना 6:30-7 वाजताच इथून निघायला आणि परत 1 तासात गावाकडे पोचायला। तर इथं मी कॅटलीमध्ये आमटी भरून दिलेली आहे। निघाले गावाकडे, झाला माझा पुरणाचा स्वयंपाक, दिला बांधून।
पोळल. आहू गेले, पूर्ण स्वयंपाक बनवून दिला, सगळं नैवेद्य ते. आता समोर त्याच्या स्कूलचं. समोर झोपला का बाथरूममध्ये? आवर आवर. तर त्याला सुद्धा पोळी अशा पद्धतीने तूप रोल करून मिळते. टिफिन ठेवला, खाऊचा डबा ठेवला, नॅपकिन, पाण्याची बॉटल, पाणी बॉटल. देते की, आईचं कामच ती आहे. गबाळ सावरायचं, गबाळ गोळा करून द्यायचं. घ्या. कशी लागते बाळा पोळी आमटी? छान आहे. आमच्यात सगळ्यांना पोळी आमटी आवडते. समर्थ स्कूलमध्ये गेला आणि जाताना सांगून गेलाय की आई मला पुरणाचे कानवले खायचेत. तर चला, आम्ही लहान असताना आमची आई बनवायची, तसेच मी आता बनवते. पीठ घ्यायचं असं कणिक, सेम आपण करंज्या बनवते त्या पद्धतीने. तेल ठेवले मी तापायला लोखंडाच्या कढईत. त्याच्यामध्ये पुरण ठेवून घ्यायचं भरून. पहाटे 5ला उठून केली म्हणून सगळं वेळेला झाले आज. त्याचं तर असं पद्धतीने मोदड घालूया म्हणजे छान दिसतात कानवले. बरं आहे भजे पापडचा. कांदा चिरून घेतला, हिरवी मिरची टाकली, जिरे, ओवा आणि एलाच मीठ टाकते. कांद्याला पाणी सुटेल. छान असं मिक्स करून घेतलं. आता याला 10 मिनिट भिजायला ठेवू. सरकना. दादाला हाय खा. दादाला हाय खाली जा, सोप्यावर जा. दादाला आहे रे बाळा. लाडू, ए लाडू बाई काय करते ग? होळी स्पेशल पुरणपोळीची थाळी. तर आमची गावाकडे पूजा झालेली आहे, पण इथं आम्ही पुरणाचं नैवेद्य वगैरे देवाला सगळं केलेलं आहे. समर्थ दिवा अगरबत्ती करून घेतोय संध्याकाळचं. सकाळी पुरणाचा स्वयंपाक पप्पासोबत पाठवलाय मी. सगळं पुरणपोळ्या नैवेद्य. जय करा.
नीट नीट करावं. हां करा, जय करा.